राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे ग्रीन टीनी. आणि अशी तशी नाही तर लंडनची ग्रीन टी. या ग्रीन टी माझ्या दादानी लंडनहून आलेल्या असतात आणि मी पुण्याला गेली असते तेव्हा मी यांना घेऊन येते. आणि या एवढ्या गुंतून असतात त्यामुळे मी काय करते ना, यांना कट करून परत जॉईन करते. कारण मी यांना जॉईन नाही केलं तर मी ग्रीन टी व्यवस्थितपणे डिप करू शकणार नाही कप मध्ये. त्यामुळे यांना जॉईन करणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे मी अशा प्रकारे याला जॉईन करून रेडी करते. आणि हे दृश्य तर तुम्ही बघितलंच असेल जर तुम्ही मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करत असाल तर. एका लंब्या पॉवर नॅप नंतर मी खाऊन घेते हा आंबा. छान त्याला एस्थेटिक वे मध्ये मी त्याला कट करते आणि मस्त एन्जॉय करून थंडगार आंबा खाते. आता ही सगळी तयारी बघून तुम्हाला वाटत असेल की ही काय बनवत आहे, तर मी बनवणार असते आज व्हेज बिर्याणी. आणि प्लीज मला कोणी नाही विचारणार की याला किती वेळ लागला. मग काय सगळं व्हेजीज आधी कट करून घेते आणि आधी तर मी फ्राय करून घेते हा कांदा. मस्त त्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मी त्याला छान प्रकारे असं गॅसवर फ्राय करून घेते. मस्त छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याला काढून घेते बाहेर. इकडे कांदा फ्राय होत असतानाच मी आहे ना तिकडे राईसला पण 70% कुक करण्यासाठी ऑलरेडी ठेवलं असतं. आता मी तुम्हाला इथे ना बिर्याणीची रेसिपी तर नक्कीच सांगणार नाहीये, कारण की मी स्वतः युट्यूब वरून बघून करत आहे. फर्स्ट टाइमच बनवत आहे मी व्हेज बिर्याणी. त्यामुळे आय डोंट नो की कसं टेस्ट करेल, बट हिअर आय एम ट्राईंग माय बेस्ट की छान बनावं बिर्याणी. ऍटलिस्ट यार खाण्यालायक तरी बनलीच पाहिजे, कारण की हे मलाच नाही तर माझ्या पूर्ण फॅमिलीला खावी लागणार आहे. त्यामुळे आय जस्ट होप की ही चांगली बनेल. तर इथे आपला राईस बनवून होतो रेडी, तर त्याला मी ठेवते थंड करायला बाजूला. आणि इकडे बिर्याणीची प्रिपरेशन होते सुरू. तर छान आधी जसं दिसत असल्याप्रमाणे मी सगळं सुरुवातीचे स्टेप बाय स्टेप सर्व करून घेते आणि याला ऑइल सुटतपर्यंत शिजू देते छान. अँड देन त्याच्यामध्ये हा शिजलेला हाफ कुक किंवा 70% कुक हा राईस मी त्यामध्ये टाकते आणि शिजायला ठेवून देते. आणि येस, इतकी सुंदर दिसत असते ना माझी रेडी झाल्यावर व्हेज बिर्याणी की विचारू नका. आणि सुंदरच नाही दिसायला तर टेस्ट पण इतका अमेझिंग झाला असतो. हे मी नाही तर माझे बाबा आणि आई दोघेही सांगत होते की टेस्ट खरंच छान झाला आहे. आणि मी माझ्या ताईला आणि माझ्या एका फ्रेंडला सुद्धा टेस्ट करायला दिली, तर त्यांनी सुद्धा म्हटलं की छान झाली आहे. तर आजचा व्हिडिओ ऑलरेडी खूप लंबा झालाय, त्यामुळे आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय.